नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सूरसम्राज्ञी आणि भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशाताईंना आज त्यांच्या लोअर परेलीतल्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. संगीत जगातील या सम्राटाला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. आशा भोसले यांचा आवाज तब्बल 6 दशकांपासून रसिकांना मंत्रमुग्ध करत होता. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. त्यांच्या आवाजात असलेली विविधता आणि लवचिकता प्रत्येक गाण्यात प्रकटली. लता मंगेशकर यांच्या बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांचं योगदान भारतीय चित्रपटसृष्टीतील असाधारण होतं. आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या शोकसभेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता तसेच राजकारणी व्यक्तिमत्व यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे. त्यांच्या आवाजाने भारतीय संगीतासोबतच एक संपूर्ण पिढीला मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या गाण्यांनी फुललेल्या दशकातील गोड आठवणी आज शोकाच्या रूपात विरह आणि स्मृतींमध्ये वळल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर सादर केलेल्या श्रद्धांजलीमध्ये गायक सुदेश भोसले आणि भजन सम्राट अनूप जलोटा यांचा भावनिक सहभाग खास ठरला. सुदेश भोसले यांनी आशाताईंच्या आठवणीत यह कल क्या हो किसने जाना है हे अजरामर गाणं गायलं. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. आशा भोसले यांच्या आवाजाच्या वेलांटीशिवाय भारतीय संगीत इतिहासाला कधीच परिपूर्णता मिळाली नसती. त्यांची गाणी, गझल, पॉप, शास्त्रीय संगीत आणि सिनेमॅटिक अभिव्यक्ती कायम प्रत्येक रसिकाच्या हृदयात अजरामर राहतील. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा.